हे एक पत्र लिहिलंय. मी वाचून दाखवतो कोणाचं आहे ते कळेल तुम्हाला. हे पत्र कोणाला लिहितोय माहीत नाही, तरी लिहिणार आहे. सगळीच पत्र पोस्टाच्या पेटीत टाकण्यासाठी नसतात. काही पत्र लिहूनसुद्धा आपल्यापाशीच ठेवून जपण्यासाठी असतात. दडवून ठेवलेल्या नोटा एका रात्रीत कागदाच्या तुकड्यांसारख्या होऊन जातात, पण तिच्याबद्दल लिहिलेला कागदाचा तुकडासुद्धा नेहमीच लाख मोलाचा असतो. गुलजारच्या ओळी आहेत ना, लिखते हैं हम तुम्हें रोज ही मगर ख्वाहिशों के खत कभी भेजे ही नहीं. तिला कधीच मनातलं काही सांगू शकलो नाही. ती दारात ओट्यावर आरसा ठेवून वेणी घालायची. रिवनची गाठ मारायची तेव्हा आपण रिवन असतो तर असं वाटून जायचं. ती हलकेच टाकून द्यायची केसांचा गुंता. त्या हवेत उडणाऱ्या गुंत्याचा पाठलाग करावा असं वाटायचं. एवढे तिचे केस सुंदर होते. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. शाळेत सुद्धा गुरुजींनी प्रश्न विचारला की काजवे चमकावेत तसे तिचे डोळे चमकायचे. चुटकीसरशी फळ्यावर गणित सोडवायची. हुशार होती. एकदा शाळेत जात असताना तिला चिंचा दिल्या होत्या. तर शाळेतून परत येताना तिनं भूगोलाची वही दिली मला. म्हणाली, उद्या पूर्ण करून दे, तू शाळेत काही लिहितच नाहीस. रात्रभर ती वही धरून बसलो होतो समोर. एवढं सुंदर अक्षर होतं. 100 वेळा तरी वाचून काढली भूगोलाची वही. त्या वर्षी मी गुरुजींना सुद्धा भूगोल शिकवला असता. एवढा पाठ झाला होता. तशा फार भेटी झाल्या नाहीत. घराजवळ राहायची म्हणून दिसायची फक्त. कधी डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन जाताना, कधी दळणाचा डबा नेताना. तिला ओट्यावर अभ्यास करताना बघून आई सारखं म्हणायची, तिच्याकडे बघ जरा. आता आईला कसं सांगू की मी तिच्याकडेच बघतो सारखं. तिला कोणी विचारलं की ती सांगायची मला डॉक्टर व्हायचंय. आमच्या गुरुजींना पण वाटायचं की ती नक्की डॉक्टर होणार. आपल्या वर्गातली सगळ्यात हुशार मुलगी. एवढंच डोक्यात राहिलं. दरवर्षीप्रमाणे ऊस तोडणीचा हंगाम आला. यावर्षी पण तिचे आई वडील ऊस तोडायला जाणार. आजी आणि तीच असायचे घरी. नेमकं त्या वर्षी आजी वारली तिची. 9वीतली पोरगी एकटी कशी सोडून जायचं आणि परक्या गावात तरी कसं न्यायचं. तिथं आधीच 12 गावचे लोक, काय करायचं. अचानक एक दिवस बँडचा आवाज आला तिच्याच दारात. 9वीतच लग्न झालं तिचं. लावू का? हो. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.